आहे. उत्पत्ती 14 मध्ये अब्रामाने लोटाला वाचवून मोठा विजय मिळवलेला आपल्याला पाहायला मिळतो. त्यानंतर सदोमचा राजा त्याला संपत्ती देऊ करतो, जे आम्ही मागच्या व्हिडिओमध्ये पाहिलं. पण अब्राम देवासमोर ठाम भूमिका घेतो. तो त्या संपत्तीचा स्वीकार करत नाही आणि या त्याच्या कृतीद्वारे त्याचा आशीर्वाद फक्त देवाकडूनच आहे. अब्रामाला फक्त देवाकडूनच आशीर्वाद आहे, ही अगदी स्पष्ट भूमिका त्याची राहिलेली आपल्याला पाहायला मिळतं. आणि ह्या वाक्यावरती तो ठाम राहिला की माझे जे आशीर्वाद आहेत ते सर्व देवापासून आहेत. मात्र अब्राम लढाईसाठी त्याच्या सोबत जे गेले होते लोक, त्याच्या सोबत गेलेल्या लोकांचा जो योग्य वाटा आहे, जो लुटून आणलेला आहे, तो योग्य वाटा देण्यास, त्यांना मिळण्यास तो न्याय्य मागणी करत आहे. या ठिकाणी 3 माणसांची नावं आहेत. मजबरोबर आलेले आनेर, अश्कोल व ममरे यांना तुम्ही वाटा द्या म्हणून तो त्या ठिकाणी असणाऱ्या व्यक्तीला आम्ही जर वाचन केलं तर त्या ठिकाणी तो सांगतो. कारण जो सदोमचा राजा आहे त्याला म्हणत होता की तुम्ही माझ्यातर्फे काहीतरी घ्या, परंतु तो म्हणतो की मला देवाची कृपा पुरेशी आहे. आणि आता तो म्हणतो की माझ्या बरोबर जे लढाईला आलेले लोक आहेत त्यांना मात्र काहीतरी तुम्ही द्या. देवावर पूर्ण अवलंबून असल्यामुळं हा अब्राम स्वतःबद्दल देवाची कृपा पुरेशी आहे असा विश्वास धरतो आणि दुसऱ्यांना तो काही ना काहीतरी वाटा देण्यासाठी त्या राजाकडे मागणी करतो. कारण या सगळ्यांनी त्याला लढाईमध्ये ते सर्वजण सामील होते. अब्राम त्याच्या कृतीद्वारे म्हणतो की माझी समृद्धी कोणत्याही माणसामुळे नाही, ती फक्त आणि फक्त देवापासून आहे. आपल्या यशाचे श्रेय माणसांना किंवा परिस्थितींना न देता देवावर विश्वास ठेवणे ही खरी श्रद्धा आहे. देवच आपला सर्व प्रकारचा पुरवठादार आहे, हे आपण या वचनातून शिकलं पाहिजे.